नद्यांचा उतार कुठे शोधला पाहिजे. म्हणून पुढे काही सेवक जातील आणि 4 दिवसाचं अंतर घेऊन आपण प्रवास करत करत मजल करत पुढे जाऊ. चित्रकूटपर्यंत 4 दिवस सैनिक पुढे चालतील, रस्ता स्वच्छ करतील. वार्ता मिळाली की आपण पुढचं मार्गक्रमण करायचं. गाडीत बसले, निघाले, पोहोचले असं होणार. एका शुभ मुहूर्तावरती कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांना पालखीमध्ये ठेवून वृद्ध मंत्र्यांना घोड्यावरती बसवून वसिष्ठ ऋषींनी सांगितलं म्हणून भरत शत्रुघ्न रथामध्ये बसून आणि अयोध्यावासी पायी कुठे निघाले. चित्रकूटपर्यंत. रथामध्ये उभं राहताना भरताला संकोच होतोय, कारण आपल्या वडिलांचे वयाचे लोक, आईच्या वयाचे लोक पायी चालतात. म्हणून भरत बसल्यात खाली, रथात खाली. अनवाणी चालू लागला. पहिला मुक्काम प्रभू रामचंद्रांनी शृंगवेर पूरला केला होता. पहिलीच रात्र कुहकराच्याकडे, निशागराजाकडे. तिथे पोहोचायला भरताला 3 दिवस. पण दुसऱ्या दिवस संपला. तिसऱ्या दिवशी तो निषाद राजाच्या राजधानी जवळ येऊन पोहोचला. भिल्ल लोकांनी झाडावर पाहिलं. त्यांच्याकडे त्या काळात काही दुर्बीण वगैरे असेल, त्यांनी भरताला ओळखलं. निषाद राजाला सांगितलं, अरे निषादा, तुझा मित्र श्रीराम, त्याला मारण्यासाठी भरत चतुरंग सैन्य घेऊन गेला. म्हणे किती सैन्य असावे अल्पासे. त्या भिल्ल लोकांनी सांगितलं 1 लाख असावं. 5-25 तिकडे असतील किती. तो निषाद राजा म्हणतो, माझ्याकडे 1200 भिल्लांचं. चला 1200 जणांनो, तुम्ही 3 काम घेऊया. युद्धासाठी सज्ज व्हा. आपल्याला रामासाठी लढायचं. आपल्याला युद्धात विजय मिळणार नाही, पण हा निषाद राजा पराक्रमी आहे. तुमच्या बळावरती शेवटचा मित्र जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भरताला निषाद राजाची राजनगरी ओलांडून जाता येणार. निषाद राजाने झटकीपट निर्णय घेतला. हे त्याच्या प्रधानमंत्र्यांच्या एका मंत्र्याला आवडलं. इतक्या त्या मंत्र्याच्या जवळ तो उभा होता. निषाद राजाजवळ त्या मंत्र्याच्या आणि निषाद राजाच्या जवळ एक सैनिक होता. तो जोरात शिंकला. त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला. मंत्र्याने म्हणे, हो महाराज, हा शिंकला, निर्णय बदलावा लागेल. एखादा निर्णय घेतला कोणी शिंकलं तर काय होतं. मला सांगितलं उदाहरणार्थ की संध्याकाळी गुलाबजामचं जेवण, 7 वाजता जेवायची तयारी, गुलाबजामचं जेवण आहे. आणि 6:30ला सांगितलं म्हणे आज जेवणच नाही बरं का. गुलाबजाम काय, वरण भात सुद्धा नाही. मग मी वर्णन करतो कुठे माशी शिकली, काय म्हणतो मी. त्या शकुनाचा विचार करून घेतला आणि सांगितलं निर्णय बदलावा लागेल, कारण का हा शिंकला याचा अर्थ तुझा निर्णय कुठेतरी चुकतोय. आपण असं गृहीत धरलंय निषाद राजा भरत युद्धासाठी येतो. भरत कशासाठी येतोय हे आपल्याला माहिती नाही. आपण अनुमान लावतो, तर्क लावतो. माझी अशी इच्छा आहे की 5 जणांनी जावं, त्यात एक मी असावं आणि भरताचा मनोदय झाला. रामाबद्दल प्रीती असेल आपण सहाय्य होतो. रामाबद्दल प्रीती नसेल, तू म्हणतो तसं शेवटचा भिल्ल पडेपर्यंत येईल. पण आधी त्याचा विचार तर जाणून घेऊ. म्हणून निषाद राजा, त्याचे 4 मंत्री, त्या वृद्ध मंत्री 5 जण भरताला सामोरे. भरताला फळं, मधाचं भांड, उत्तम कंदमुळं, तिकडची
जंगली भाजी घेऊन सामोरे गेले. भरताच्या गळ्यात पुष्पमाळा घातली आणि भरताने निषाद राजाने जमिनीवरतीच बैठक मारली. निषाद राजाने विचारलं, भरत महाराज कुठे निघाले? त्या भरताने उत्तर दिलं नाही. निषाद राजाला मिठी मारली. बघा, माणसाचं मन नेहमी कोरं पाहिजे. कसं पाहिजे? कोरं. आपण काय करतो, मनात खूप रेवड्या मारून ठेवून आपलं मन वाढवतो. लक्षात ठेवा, अधूनमधून मनाची पाठी काय करावी? पुसून टाकावी. आपण इतक्या त्याच्यावरती चित्र विचित्र रेवट्या मारून ठेवतो की आपल्याला दुसऱ्याबद्दल संशयच घ्यावा. काय घ्यावा सांगतो? तुम्हाला मनाची पाठी कोरी करा हे हल्लीच्या भाषेत सांगतो. रात्री 9, 9:30 वाजले ना, बेडरूम मध्ये आपण गेलो ना, इथल्या सगळ्या फाईल डिलीट करून टाका. काय करायचं? मोबाईल मधले फोटो करता की नाही? डिलीट करून टाकायचं. फार विचार नाही करायचा. कारण आपला विचार करून या जगात काहीही होत. आपल्या विचाराला किंमत आपल्या मनात आहे. इतरांच्या दृष्टीने आपल्या विचाराची किंमत किती? शून्य. त्यामुळे संध्याकाळी सगळ्या फाईल डिलीट करायच्या. सकाळी उठलं की परत डाउनलोड करून घ्यायचे. त्याच्यावरती परत विचार करत बसायचा. पण 12 तासात आपण जर सगळ्या विचारांचं काढून डोक्यात ठेवून आलो तर आपल्याला जीवन जगणं काय अवघड येईल, असह्य होईल. भरताची पाठी कोणी आहे? तो भरत म्हणतो, अरे कुठे चालला, काय विचारतो? निषाद राजा तुझा मित्र राम. म्हणजे भरताला माहिती तो मित्र आहे. त्याला वनवास मिळाला, त्या रामाला मी परत आणण्यासाठी चाललो. निषादा, तुला माहिती आहे का माझ्या रामाला वनवास मिळाला? काय चालेल? मी तिरळा आहे तर चष्मेवाली चालेल. मी नाही शिकलोय तर ती नाही शिकलेली सुद्धा चालेल असं तू म्हणत नाही. तो म्हणतो, या जगात जी सुंदर स्त्री आहे तीच माझी काय झाली पाहिजे. आणि हेच स्त्रियांचं सुद्धा, स्त्रियांना सुद्धा आता मी कोणावरती दोषारोप करत नाही, पण हल्ली लग्नाला मुलगी असेल कोणी म्हटलं या मुलीला मुलगा पहा, तर मुलीला विचारलं काय अपेक्षा आहे, तर ती 5वी नापास. पण ती सांगते पुण्याचं नाही तर मुंबईचं असलं पाहिजे. म्हटलं म्हणजे म्हणे जळगावचं नको. अगं तू जळगावला राहते ना? म्हणे नाही मला जायचं कुठे. बघा, प्रत्येकीची अपेक्षा जर पुणे मुंबईची स्थळं असेल तर इतर गावातल्या मुलांनी करायचं काय? हा मोठा प्रश्न आहे की नाही. आता 5वीची मुलगी, 5वी शिकलेली मुलगी पुण्या मुंबईचं स्थळ पाहिजे. एक कुठली घटना सांगतोय मी, सत्य घटना. नाव सांगायला हरकत नाही. या काकांचं गाव वडवणी. तिथे एक ब्राह्मण आहे आमच्या जातीचा, त्या विठ्ठल मंदिरात राहतो. विठ्ठल मंदिराची अर्धी खोली, अर्धी पत्र्याची खोली याच्यात राहणारा तो ब्राह्मण, त्याची मुलगी 5वी 7वी शिकलेली. म्हणे या मुलीला मुलगा पहा. आमचं त्र्यंबक आहे ब्राह्मण जुळव कुठे. काय अपेक्षा? म्हणजे काहीच अपेक्षा नाही, स्थळ फक्त पुण्याचं पाहिजे. बघा, प्रत्येकाला आपल्यापेक्षा स्थळ काय पाहिजे? तुमचं पाहिजे. शूर्पणखा रावणाची बहीण, लंकाधीशाची बहीण, सोन्याच्या राजवाड्यात राहणारी, तिला तिच्यापेक्षा उंच स्थळ तिथे कुठे मिळणार? प्रत्येकाचं वाक्य आहे. एक दिवस तिला दिसला कोण? रामो राजमणी सदा विजयते, राम परमेशम भजे. साक्षात श्रीराम दिसले. आणि कसे दिसले? पोहता जलक्रीडा. त्या शूर्पणखेने पाहिलं, म्हणे बस माझ्या रावणाने उत्तम मला संधी दिली. जनस्थानात सुद्धा सुंदर सुंदर गुण आहे. हा कुठला तरी ऋषी कुमार असणार. म्हणून शूर्पणखा पोहणाऱ्या रामाच्या
जवळ गेली तलावाच्या काठावर राम होता आणि रामाकडे पाहून हसू लागली. शब्द काय वापरला नाही, हसू लागली. स्त्रीने हसणं काही वाईट नाही, पण त्या हसण्याला काय पाहिजे, मर्यादा पाहिजे. तुलसीदास म्हणतात नुसती हसली नाही, बहुत मुस्कान. काय म्हणतात ते, जे नको इतकी हसली, म्हणजे तिच्या हसण्यात रामांना निमंत्रण होतं. रामांनी त्या स्त्री हसतीये म्हणून सुहास्यवदन केलं. शूर्पणखेने विचारलं तू कोण? रामांनी पोहता पोहता उत्तर दिलं, राजा दशरथस्य सूनुः रामचंद्र इति ख्यातः. मी राजा दशरथाचा मुलगा, माझं नाव रामचंद्र आणि तो आणि माझा अनुज त्याचं नाव लक्ष्मण आणि ही आणि माझी पत्नी हिचं नाव जानकी. आणि असं म्हणून राम पुढे जाऊ लागले. शूर्पणखेने हाक मारली, अरे म्हणे तुझं नाव राम ना? म्हणे रामा, तू मला तुझा परिचय सांगितला पण माझा विचारला नाही. काय म्हणते ती आता? ती अशी का म्हणते की तिला अपेक्षा आहे की तू कोण असं विचारल्यावर मी एकदा त्याला सांगितलं रावणाची बहीण, की तो पाण्याच्या बाहेर म्हणजे पायच झाले उगा रावणाची बहीण. लक्षात ठेवा, संस्कृत मध्ये श्लोक आहे, सगळ्यांनी म्हणा, उत्तमो आत्मनख्याता पितुख्याता च मध्यमा कनिष्ठा मातुलख्याता श्वशुराश्च धमाधमा गोपाल विष्णुगमा. या जगतात ख्याती पाहिजे. ख्याती म्हणजे प्रसिद्धी. कशी पाहिजे? म्हणे उत्तमो आत्मनख्याता. ख्याती कोणाची पाहिजे? स्वतःची. आणि कथा कोणाची आहे? म्हटलं संकेत दीक्षितांची. हो का? म्हणे वा, कुठे संकेत सांग. बघा, संकेत दीक्षितांची कथा म्हटल्यावरती काहीच सांगावं लागलं नाही. याला म्हणायचं उत्तम ख्याती. पण पितुख्याताच्या मध्यमा. का हो, कोणाची कथा? म्हणे संकेत दीक्षितांची. कोण संकेत दीक्षित? अहो म्हणे मोहन दीक्षितांचं. बर. मोहन दीक्षित सांगितल्यावर संकेत दीक्षित लक्षात येणार असतील तर ती ख्याती कशी आहे? मध्यम. कनिष्ठा मातुलख्याता. कथा कोणाची आहे? म्हणे संकेत दीक्षितांची. कोण संकेत दीक्षित? अरे म्हणे तो नाही का त्याचा भाचा. म्हणे हो का, त्याचा भाचा आहे का? तरीच बरं का, म्हणजे मामा मुळे ओळख. ही ओळख कशी? कनिष्ठ. आणि पुढे सांगितलं श्वशुराश्च धमाधमा. कोणाची कथा? म्हणे संकेत दीक्षितांची. म्हणजे कोण संकेत दीक्षित? म्हणे तो नाही का त्याचा जावई. म्हणजे माझी ओळख कोणामुळे? ती ओळख कशी? अधम, न सांगण्याचा. मग काही माणसं स्वतः मोठे नसतात, कोणाचा तरी मोठेपणा उधार घेऊन आपला मोठेपणा सिद्ध करतात. तुमको मालूम है कि हम कौन है? मैं कौन है? म्हणे मैं कलेक्टर का पिताजी हूं. अरे तू कलेक्टरचा वडील आहे, कलेक्टर नाही, हे मान्य करा. काही माणसं उधारीचा काय घेतात? ओळखीचा भाग घेतात आणि जगाबरोबर करून राहतात. त्यापैकी एक शूर्पणखा आहे. ती सांगते याने माझा परिचयच विचारला नाही. याने परिचय विचारला की हा पाण्याच्या बाहेर आला समोरचा. रामाने पाहिलं आपणाला जी एवढं बोलली, आपण हे परिचय विचारायला पाहिजे. म्हणे कोण आहेस तू? तर तिने काय सांगायला पाहिजे? कोणाची मुलगी, कोणाची नात, कुठल्या घरात आली. तर
तिने ते काहीच सांगितलं नाही. म्हणे मी रावणाची बहीण. म्हणे कोण रावण? म्हणे लंकेचा राजा रावण. बरं खाली तुझी ओळख झाली. काय नाव तुझं? म्हणे शूर्पणखा. रामचंद्रांनी सांगितलं मी ओळखलं बरं का तुला, तू शूर्पणखा आहे, नमस्कार म्हणून राम परत जलद क्रीडा करून जाण्याची केलेलं. ते शूर्पणखेने परत हाक मारली. म्हणे रामा एक सांगू का? म्हणे का? म्हणे विवाह कांक्षिणा, मला विवाह करायचा आहे तू मला आवडते. तर राम काय म्हणतात? जगत म्हणे तुला मी आवडलो इथपर्यंत, पण मी विवाहित आहे, ती माझी धर्मपत्नी आहे. पण तो जो माझा भाऊ आहे ना, तो कुमार राहा, तो कसा आहे? आता तो कुमार आहे असं रामचंद्र सांगतात. आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं रामचंद्र सत्यवचनी आहे. मग त्यांनी लक्ष्मणाला कुमार का म्हटलं? दोन कारण आहेत. कारण शूर्पणखेने सांगितलं होतं मी कुमारिका आहे, विवाह करायचा होता तिला, तिचा नवरा मेला हे सांगितलं. पण ती जर लग्न करून कुमारिका असेल तर लक्ष्मण लग्न करून कोण झाला? हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण त्याला कुमार याच्यासाठी म्हणतात की लक्ष्मण 14 वर्ष ब्रह्मचर्य पाळला. म्हणून तो कोण झाला? ती म्हणे हा तोही काही वाईट दिसत नाही, म्हणून ती लक्ष्मणाकडे. लक्ष्मणाला विवाहाची गरज आहे. रामांनी खून दिली, 2-4 6 मारून गेले. बोलता लक्ष्मणाने तिचं शिकलं. म्हणजे तू कोण? तिने परिचय दिला. तिने लक्ष्मणाला डायरेक्ट विचारलं म्हणे मी तुला पसंत आहे का? म्हणे माझ्या पसंतीत न पसंतीचा काय प्रश्न आहे? प्रश्न माझ्या पसंतीचा नसून तुझ्या पसंतीचा. शूरपणखे तुला मी पसंत आहे का असं विचारणार नाही, कारण मी तुला कधीच पसंत पडणार. शूरपणखेने विचारलं असं का म्हणतोस? अगं म्हणे तो जो आहे ना, तो माझा मोठा भाऊ आहे, मी त्याचा लहान भाऊ. मला रोज त्याची सेवा करावी लागते, पण मी स्त्रीला स्पर्श करत नाही, म्हणून त्याच्या पत्नीचे पाय मी काही लावत नाही. तू माझ्याशी लग्न केलं की तुला रात्रंदिवस काय करावं लागेल? ती म्हणते बाबा मी काही तुझ्याशी लग्न करत नाही, म्हणजे पाय बी दाबणं मला काही करणार. म्हणून तू एक काम कर, त्याच्याशी जाऊन लग्न कर. पण लक्ष्मणाने तिच्या कानात युक्ती सांगितली, ती युक्ती घेऊन गेली. म्हणे रामा तूच लग्न कर. राम म्हणतो मी तुला सांगितलं ना माझा विवाह झालाय. आता लक्ष्मणाने जी युक्ती सांगितली होती ती शूरपणखेने सांगितली. म्हणे तू दशरथाचा मुलगा आहे, तुझ्या वडिलांनी 3 केले, तू 2 तर कर. आमच्या रामचंद्रांनी सांगितले कोणी शूरपणखा हा विषय पुढे जाईल, तुला एवढंच सांगतो मी एक पत्नी व्रत धारण केले. शूरपणखेने पाण्यात उडी मारली. म्हणे रामा तुझं एक पत्नी व्रत अबाधित राहील. कसं काय? तू माझ्याशी विवाह कर, मी जानकीच्या लढीचा घोट घेऊन टाकते, ती मरेल, मग किती पत्नी राहील? एक मी. म्हणून ती जानकी जवळ गेली आणि जानकीचा गळा आवळू लागली. हे लक्ष्मणाने पाहिलं, म्हणून लक्ष्मणाने त्या शूरपणखेचं नाक आणि कान कापले, नासिका कापली. म्हणून आमच्या शहराला काय म्हणतात? नासिका. खर भूषण त्रिशरा 14,000 सैन्य घेऊन राम लक्ष्मण आणि जानकीवर धावून आले. पण सांगितलं रामांनी लक्ष शरद कुठला बाण? एक बाण सोडला, लाख बाण त्या एका बाणातून निर्माण झाले. 14,000 सैन्य. शूरपणखा विद्रूप झालेली पळत सुटली, लंकेला गेली, रावणासमोर जाऊन उभी राहिली आणि रावणाला वार्ता सांगू लागली. पण रावण काही शूरपणखेच्या भरोशावर. रावणाचा एक दूत लंकेत होता, त्याचं नाव अंकपन. काय नाव? काही जण त्याला अकंपन पण म्हणतात.
त्याने शूर्पणखेच्या आधीच ती वार्ता कोणाला सांगितली होती आणि रावणाला सांगितलं होतं, रामा तुझ्या बहिणीची सून आहे आणि त्या राम लक्ष्मणाचं नाव घेण्याचा तू विचारही करू नको. काय विद्युत गतीने धावतात, काय चपळाईने बाण सोडतात, काय त्यांचा तो वेग, काय त्यांची शक्ती, काय त्यांची ती आभा. रावणा युद्ध शास्त्रातले ते विशारद होते क्षत्रिय कुमार. रावणा त्यांच्याशी युद्धाचा विचारही करू नको. त्याने विचार केला एवढे शत्रू मारण्याचं सामर्थ्य त्यांचं नसेल तर आपल्याला त्यांच्याशी वैर घ्यायचं. ही शूर्पणखा तिच्या कर्माने अपमानित, तिला आता दुसरं राज्य दिलं. पण ही शूर्पणखा आली आणि रावणाशी खोटं खोटं बोलू लागली. म्हणे रावणा पाहिलं का तुझ्या बहिणीची ही अवस्था कोणी केली. आता कोणी खोटं बोललं तर त्याला उत्तरही कसं द्यावं. रावणाने विचारलं कोणी केली. म्हणे राम लक्ष्मणांनी केली. म्हणे का बरं केली. आता तिने इथे उत्तर बदलवलं. खरं सांगू का म्हणे रावणा, त्या रामाची जी स्त्री आहे ती स्त्री इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की तिच्या सौंदर्याचं वर्णन करायचं झालं तर मंदोदरी तिची दासी शोभे इतकी सुंदर आहे. ती स्त्री तुला पत्नी म्हणून उपहार द्यावा म्हणून रामाकडे मी मागायला गेली. शूर्पणखा काय बोलली, खोटं बोलली. मी तुम्हाला रामायणात सांगितलं कोणाशी काय बोलायचं हे माहिती असेल तर मनुष्य काय होतो, यशस्वी होतो. लक्षात ठेवा, तिने रावण आपल्यासाठी युद्ध करणार नाही हे तिला माहिती होतं. म्हणून तिने रावणाला त्याचा वीक पॉइंट सांगितला. रावणाचा वीक पॉइंट काय होता, स्त्री. आणि शब्द काय वापरला, तू जिला पट्टराणी म्हणतोस ती मंदोदरी त्या सीतेची काय शोभे. तरी रावणाने स्वतःच्या मनाला आवडलं. तो म्हणे आता एवढे विवाह झाले, बस झाले, आता कुठेतरी स्त्रीला. तर पुढे ती काय म्हणते, शूर्पणखा तुला विवाह कर कोण म्हणताय म्हणे. एकटा बघ तर घरी, केवलम दृष्ट्वा बघ मी खरं बोलते का खोटं बोलते बघ. बघितल्यावर विचार कर ना विवाह करायचा की नाही. बघा हा शब्द फार फसवाय. मुलगी बघायला काय, आम्हाला 2 स्थळ आले म्हणजे हे एकदा बघायला काय आहे. अशी सुरुवात असते. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. 4 मैत्रिणी फिरायला आणि निघताना साडीचं दुकान लागलं. त्या साडीच्या दुकानात काम काहीच नव्हतं, पण कुठल्या तरी देवीला चालले होते म्हणून ब्लाऊज पीस विकत घ्यायला गेले. तो दुकानदार त्या बायकांना आलेलं पाहतो. आता खुर्चीवर बसलेल्या उठवतो, गाडीवर बसतो. हे रामू पाणी आण बरं बाई साहेबांना. काय पाहिजे नाही, 4 ब्लाऊज पीस पाहिजे. त्यांना 4 ब्लाऊज पीस काढून देतो. किती रुपये झाले म्हणे, तरी पैसे कुठे पडून जातात का. युक्ती आहे का. परवाच नवीन साड्यांचा स्टॉक आलाय तेवढा फक्त बघून घ्या. तो काय म्हणतो, स्त्रिया म्हणतात बघायला काय. मग बघितल्यानंतर 15 साड्या याच्या पुढे, 15 तिच्या पुढे, 15 याच्या पुढे. मग ही तिला दाखवते, ही पाहिली का मोर म्हणतो, ती म्हणते ही पाहिली का चिंता म्हणून, ही पाहिली का राखाडी, हिच्यावरती जरीचं वर्क किती छान आहे. असं करत करत तो बारकाईने निरीक्षण करत असतो. आणि 2 साड्या, एक मोरपंखी खड्याची आवडली म्हणून तो वेगळ्या काढून ठेवतो. आणि त्या स्त्रियांना ब्लाऊज पीस घेतलेला असतं, त्या पैसे किती विचारतात, त्या उठायला लागतात. तो म्हणतो ताई या साड्या घ्यायच्या. थोड्या वेळाने सध्या पैसे नाहीत.
म्हणे पैसे काय कुठे पडून चाललेत का? आणि मी तर म्हणतो तुम्ही पैसे देऊच नका, आम्ही साहेबांकडून घेऊ. आता दुसऱ्या मैत्रिणी समोर काही बोलता येत नाही म्हणून ही खड्याची घेते, तिने खड्याची घेतली म्हणून ही चिंतामणी घेतली. सुरुवात कुठून झाली या प्रकरणाला? फक्त बघून घ्या. तिने रावणाला मोहात टाकलं म्हणजे ती बघायला काय? रावण कन्या निरीक्षण करण्यासाठी आला आणि त्याने उपवनामध्ये पुष्पक विमानात येऊन फुलं तोडणाऱ्या जानकीला, अहो 20 वर्षाची जानकी, साक्षात जगदंबा लक्ष्मी जगत जननी परापा सौंदर्यवती ऐश्वर्यशाली जानकी पाहिली आणि रावणाच्या मनात विचाराला, या जगात शूर्पणखेसारखी आपल्या कल्याणाचा विचार करणारी कोणी? आपल्यालाही आपल्या अंतःपुरात पाहिजे. मग रावणाला पाहिजे एवढा विचार झाल्यानंतर रावण विमानात बसला आणि लंकेमध्ये गेला. मुलगी पाहिजे, आता योजना लावली. योजना काय लावली? तर 3 ठिकाणी 3 स्वतंत्र विमान पाठवले. नीट ऐका, तुम्हाला कोणी सांगणार नाहीये. पहिलं विमान पाठवलं. ही जानकी कोणाची मुलगी? जनक राजाची. कुठे राहतो? मिथिला नगरीत. मिथिला नगरीत विमान पाठवलं. 2 विद्वान राक्षस त्या विमानात. ही कोणाची सून? तो म्हणे दशरथाची. दुसरं विमान अयोध्येत. 2 विद्वान माणसं त्याच्यामध्ये. आणि तिसरी कोणाची पत्नी? रामाची. पुढे राहतो जलस्थाना, तिथे विमान पाठवलं. हे विमान कसं होतं? आकाश मार्गाने उडणार, पण न दृश्यती, दिसत नाही कोणाला ते विमान. मायाने गेलं ते. आणि सीतेला पकडण्यासाठीची तिथी निश्चित करून विमान पाठवलं. पण ती तिथी 4 दिवसानंतरची नव्हती, 4 दिवसाच्या आधीची. हा महत्वाचा काळ आहे. तिथी काढली किती? कदाचित उद्या, कदाचित परवा, कदाचित तेरवा, बस. त्याच्यापेक्षा लांबचा दिवस नाही. असं का केलं? तर पहिल्यांदा विमान का पाठवलं हे लक्षात घ्या. त्याला पळवून आणायचं होतं पुष्पक विमान. कुठल्या विमानातलं? पुष्पक विमान कसं होतं? दैवी विमान होतं. ते काय मनुष्य निर्मित विमान नव्हतं. मग मिथिला नगरीत का पाठवलं सेवकांचं विमान? तर मिथिला नगरीच्या राजा जनकाच्या घरात कोणाचा मृत्यू झाला, कोणाचा जन्म झाला, तर त्याचं सुतक वृत्ती जानकीला लागू शकते. लागू शकते ना? हीच गोष्ट राजा दशरथाच्या घरात जन्म मृत्यू झाला तर सुतक वृत्ती जानकीला लागू शकते. आणि सुतक वृत्ती असणारी स्त्री त्या विमानात चढली तर विमान उडणार नाही. ते विमान कसं आहे? दैवी. आणि तिसरं विमान जनस्थानाला का पाठवलं? आपण विमान पाठवायचो, सीतेचा हात धरायचो आणि विमानात घेऊन बसायचो. आणि सीता असायची रजस्वला. रजस्वला स्त्रीचा स्पर्श झाला विमान उडणार. म्हणून ती रजस्वला नाही, मिथिलेकडनं सुतक सोयर नाही, दशरथाकडनं सुतक सोयर नाही, याची खात्री करून घेतल्यावर सीतेचं अपहरण करायचं. सीतेचं अपहरण करण्यासाठी त्याने आपल्या मामाची मदत घेतली. त्याचं नाव मारीच. काय नाव? हा मारीच येऊन गेलाय रामायणात. सांगितलं ना मी, विश्वामित्रांच्या आश्रमात. त्या मारीचाला सांगितलं म्हणे, मारीच मामा आपलं एक काम आहे. मारीच म्हणतो, बादशे बुवा तुमचं काम म्हणजे 2 नंबरच काम आहे, तुम्ही तर 1 नंबरचे काम करत. काय काम आहे बोला? म्हणे त्या जनस्थानात जायचं. तिथे तो अयोध्येचा राजकुमार राम आलाय, त्याची पत्नी मला पडवायची सीता.
तर सीतेला भुलवण्यासाठी तुम्ही सुवर्ण मृग बना. त्या माणसाने सांगितलं म्हणे राज्यभाव दुसरं काही काम सांगा, एवढं काम सांगू नका. म्हणे का? म्हणे तू राम नाम काय, तुला माहिती नाही हा नाम काय बाहुबलाने युतय, याने मला अग्र नसलेला बाण मारला. कसा? त्रिकोण नसलेला बाण मारला होता. मी किती लाख जाऊन पडलो माझा मला माहिती. माझे हात पाय इतके ठेचळले की दरवर्षी थंडीमध्ये मला शेक घ्यावं. कशाने? अग्र नसलेल्या बाणामुळे. त्या रावणाच्या समोर त्याच्या बायकोला फसवण्यासाठी तू जा म्हणतोय, याचा अर्थ तू मला नाशिकला जा असं म्हणत नाही, यमाकडे जा असं तू म्हणतो. तुला जर असं वाटत असेल की मी मरावं तर मी जातो आपण. रावणाने उत्तर दिलं. त्याच्या डोळ्यासमोर कोण होती? जानकी. तो असे 10 मामा होते. मामापासून काय ही मुलगी म्हणून कशी बाबा मेला तर. त्या रावणाचं वाक्य आहे म्हणे, बघा म्हणे मामा, मला तो राम किती पराक्रमी माहिती, पण तुम्ही म्हणताय तो राम मारेल, मरा ना म्हणे रामाकडनं, नाही तर रावणाकडनं तुमचा मृत्यू तर निश्चित आहे. तुम्हाला मरायचंच आहे. कोणाकडनं मरा? तो मारीच्याने विचार काय केला? 2 वेळा श्रुती या वाल्मिकी रामायणात तो म्हणतो रामाय स्वस्ती. कोणाकडनं मेलेलं चांगलं? रावणाकडनं मेलेलं का रामाकडनं? म्हणून वाल्मिकी रामायणात स्वच्छ उल्लेख आहे. त्याने बायकोचा निरोप घेतला, मुलांचा निरोप घेतला, घेणं देणं पूर्ण केलं आणि बायकोला सांगितलं तुझं कुंकू बळकट असेल तरच परत येईल, नाही तर माझी परत येण्याची शक्यता नाही. आता त्या मारीचाने रावणाबरोबर पुष्पक विमानात बसून त्याने नियत केलेल्या तिथीला जनस्थानात नाशिकला आला आणि जानकी सुंदर आपल्या पर्णकुटीच्या ओट्यावर बसून रामचंद्र ज्या शिवलिंगाची पूजा करणार आहेत ते आता आंघोळीला गेले. ते आल्यावर शिवलिंगाची पूजा करणार आहेत. त्या शिवलिंगासाठी बेल निवडली आहे, फुलं स्वच्छ कर, फुलांचे नाम देतो. तुम्ही आमच्या नाशिकला आले का? पंचवटीत सीताकुंभा गेले का? कोण कोण गेले सीताकुंभ? आतमध्ये शिवलिंग आहे बघा, आहे ना? राम त्याची पूजा करायची. फुलांची, पुष्पांची, बिल्वांची ती तयारी करणी आहे. इतक्या ती एकाग्रतेने करत असताना तिच्या पायाला काही मोहमोह लुसलुशीत असा स्पर्श झाला. कशाचा स्पर्श आहे म्हणून पाहिलं तर तिच्या पायाशी एक हरणाचं पिल्लू. कसं होतं ते पिल्लू? पूर्ण सुवर्णाचं कातड होतं. कसं होतं? पण हरणावरती टिपके असतात, ते ठिपके मात्र नीलवर्ण निलाकृती. सोन्यावरती निळ्या रंगाचे ठिपके. अत्यंत गोंडसते आहे. जानकी देवींच्या पायाजवळ आता ते मायावी होतं, माणूस होता तो. जानकीने हात फिरवलं, शांत उभं राहिलं. जानकी देवींनी जवळ काहीतरी कंदमुळं होते, हरणाला टाकले. त्याने अत्यंत प्रेमाने बसले. क्षणभरात त्या हरणाने जानकीला काय लावला? लढा आला. जानकी देवी विचार करता, देवी देवी आपले आता 12 वर्ष पूर्ण झाले. हत्ती गेला, शेपूट राहिली वनवासाची. आपण परत जाऊ तेव्हा हे हरिण जर आपल्या अंतःपुरात असेल तर आपला अयोध्येचा राजवाडा मुळात सुंदर. त्या सुंदर राजवाड्यात या महाराष्ट्र त्या महाराष्ट्र हे हरिण जर असेल तर किती सौभाग्य. आणि मला माहिती आहे उर्मिला, मांडवी, शुद्धकीर्ती या माझ्या लहान बहिणी
एकदा तरी मला विचारले, ताई वनवासातनं आम्हाला कुठला दिव्य पदार्थ उभारणार आहे? त्यांनाही मला काय दाखवता येईल? अरे आता जानकी म्हणतीये की हरणाला एक दिव्य गुण देवाने दिलेला की कुठलाही पाळीव प्राणी पाळा त्याच्या शरीराला दुर्गंध येतो, पण हरणाच्या शरीराला कस्तुरीचा गंध येतो. आपल्या घरात कधी रूम फ्रेशनर वापरण्याची गरज नाही, सदैव या महालात वास कसला? कस्तुरीचा. आणि हरण काय करतं तर वेळ प्रसंगाने आपल्या शरीरावरती छोटं छोटं कातडं ओरबडून खाली काढून टाकून देतं आणि तिथे नवीन कातडं येतं, कारण त्याला कस्तुरी मृगाची काय असते? हाव असते. म्हणून खाजून खाजून तो काय करतो? मग ते कातड्यांचे तुकडे मी साठवून ठेवले, ते शिवेल, त्याचं एक सुंदर वस्त्र बनवेल आणि त्या वस्त्राची शाल नाही तर मला अंगावर घेण्यासाठी शेला बनवेल. सगळेजण माझ्याकडे पाहतील, सुवर्ण शेला पांघरणारी जाती. ती स्वप्नात हरकली म्हणून हरणाला पकडण्यासाठी पायाला बोलतो ना, तिने हात पुढे गेला आणि ते हरिण पळालं. हरिण पळालं म्हटल्यावर जानकी उठली, हरणाच्या मागे पळू लागली. हरिण कधी येतं का बाबा? इतक्यात रामचंद्राने त्या रामचंद्रांना जानकी सांगते, अहो ते हरिण बघितलं का? किती सुंदर आहे, किती लोभसवाण आहे, किती सुंदर त्याच्या शरीरावरचे देह आहे, सुवर्ण कांती आहे, मला ते हरिण आणून द्या. राम लक्ष्मण दोघे आले म्हणजे जानकी देवी असं सुवर्णाचं हरिण कधी नसतो. हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतो. आता तुम्हाला बाईचा राग माहितीये का कसा? विचारतो गोपाल कृष्ण रमण. जानकीने एकच शब्द विचारला, म्हणे 12 वर्ष झाले मी तुमचं दोघांचंही पाहते, तुम्हाला काही दिसलं तरी तुम्हाला जळी स्थळी काष्टी पाषाणी राक्षस 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 सगळीकडे काय दिसतं म्हणे. त्या ऋषीमुनींनी तुमच्या मनात भरून दिलं की झाड दिसलं तरी काय समजायचं, फूल दिसलं तरी काय समजायचं, काही दिसलं की मायावी म्हणायचं, राक्षस समजायचं. अहो ते हरिण आहे, मी दिलेली भाजी त्यांनी खाल्ली, पण तुम्हाला जेव्हा पावलं तेव्हा सगळ्या ठिकाणी राक्षसच दिसतो, तर मी काय करावं? रामचंद्रांनी विचार केला, आहे हा राक्षसच, पण हिला समजलं पाहिजे म्हणून पकडायला रामचंद्र गेले. हरणाने त्या मारीचाने बघितलं, म्हणजे जानकी देवी पर्यंत ठीक होतं हे प्रकरण. आता हा राम मान घेऊन निघालाय म्हणजे माझं काही. तो रामापासून दूर गेला. राक्षस आहे, रामापेक्षा अनुभवाने मोठा आहे, असा दूर गेला की रामाच्या हातात सापडणार नाही. तो बरोबर रामाच्या हातून निसटला, पण सहज लक्ष वर गेलं तर रावण डोळे पटाल पार. त्याने विचार केला, हा तुम्ही विचारच केला नाही, मी याचं बारीक लक्ष आहे, परत चला रामाकडे. म्हणून तो सुटलेला परत कुठे गेला? रामाकडे गेला. रामाने त्या हरणाला निसटलं पाहिलं पाठ. मारीचाने हुबेहूब रामाचा आवाज काढला, लक्ष्मणा क्षुधंते वचस्यामी मला वाच. लक्ष्मणावरती त्या वाक्याचा काहीही परिणाम झाला. परिणाम कोणावर झाला? जानकीवरती. जानकी घाबरली. अहो म्हणे खरंच राक्षस दिसतोय. लक्ष्मण भाऊजी तुम्ही जा आणि रामाला वाच. लक्ष्मण म्हणतो, देवांमध्ये, गंधर्वांमध्ये, यक्षांमध्ये आणि राक्षसांमध्ये असा कोणी श्रेष्ठ पुरुष झाला नाही की जो विश्वामित्र शिष्योत्तम राम याचा पराभव करू शकेल. तुम्ही स्वस्थ राहा. सीता म्हणते, अहो लक्ष्मणा मी स्वस्थ कशी राहू? रामाचा आवाज मी ओळखणार नाही तर तू. लक्ष्मणा कदाचित रामाला मेलेलं तुम्हाला बघायचं असेल, अयोध्येच्या सिंहासनाची तुम्हाला आवाज आहे.
म्हणून तुम्ही जात नसा. लक्ष्मणाला ते वाक्य अनावरलं. वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलंय, लक्ष्मणाने सांगितलं, जानकी देवी तुम्ही नको इतक्या बोलल्या म्हणून मी चाललो, पण तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझ्याकडे. म्हणून लक्ष्मणाने धनुष्याचा बाण काढला, एक रेषा आखली गोलाकार आणि सांगितलं सीता देवी या रेषेच्या बाहेर घेऊ. जर का तुम्ही आल्या तर तुमचंही अकल्याण होईल आणि रामाचं पर्यायाने माझं सुद्धा. लक्ष्मण धनुष्याला बाण लावून पळत पळत गेला.